पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था आर्य चाणक्य आचार्य कुल प्रबोधिनी अंतर्गत सहविचार सभेचे आयोजन दिनांक 24 ते 26 जुलै 2026 दरम्यान करण्यात आले. यावेळी डॉक्टर सर्जेराव ठोंबरे सर यांनी संस्थेची सैद्धांतिक भूमिका मांडली. अशा प्रकारच्या अनुदानी त्याच्यावर फार मोठं नियंत्रण सरकारचंच असतं आणि सरकारची सगळी व्यवस्था असते आणि आपण संस्था चालक म्हणून खरं म्हणाल तर त्यांच्या दृष्टीने पोस्टमनचं काम, पण आपली ती भूमिका ही नाही आणि म्हणूनच सुरुवातीपासून म्हणून निर्माण होके पावन युग में चरित्र निर्माण न भूले. निर्माण तो करना ही है, लेकिन निर्माण उसका जो गतिविधि चलती है निर्माण होती है, वो गतिविधि के साथ साथ हमें चरित्र निर्माण भी करना है. उसकी कुछ भूल नहीं होना चाहिए आणि त्यासाठी हा सगळा घटक आहे आणि त्याचं चरित्र निर्माण होत आहे आणि म्हणूनच तर आपल्याला हा बदल पाहिलं असलेल्या त्या प्रकारची कार्यशाळा किंवा मी पहिल्यांदा त्या वरुडला तिथून पाय ठेवला आणि तेव्हाचे ते अनुभव आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रल्हादजींना घेऊन गेलो आणि त्यांच्यासमोर काय दर्शन घडलं त्याचं मला कधीच ते दर्शन आणि हे दर्शन. त्याच्यामुळे या संस्थेचं भवितव्य उज्ज्वल आहे यात माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. कारण तिथे एक ध्येय प्रेरित माणसं निर्माण होतात आणि त्याच्यात वारंवार बदल झाला. कारण आपल्याला चरित्र निर्माण करायचं आणि त्याच्यातून एक राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करायचं. सैद्धांतिक भूमिकेमध्ये थोडा उल्लेख माननीय गुरुजीरावने केला. त्याच्यातला एक धागा फक्त मी की हे सगळं जे करायचं ते खरं आहे, पण त्याचा आधार काय आहे, कशाच्या आधाराने करणार आहे, ते कशाच्या आधाराने होणार आहे. जरा कोणाला बोलता येईल ते आहे का माहीत आहे ते जरा कोणाला बोलायचं असेल ते कशाच्या आधाराने करता येईल, विचित्र सोर्स त्याचं साधन काय आहे, हे करायचं आहे. सार्वत्रिक गुणात्मक ॲक्सेसिबिलिटी ऑफ एज्युकेशन, अफोर्डेबल एज्युकेशन, ॲक्सेसिबल एज्युकेशन हे सगळं द्यायचं आहे आणि हे सगळं राष्ट्रीय शिक्षा नीतीमध्ये मांडलं आहे आणि त्याच्याशी आपली कमिटमेंट लावून म्हणजे स्थापनेपासून त्याची कमिटमेंट आहे. आणि म्हणूनच तर आपण अधिक ग्रामीण भागामध्ये आणि दूरवर आणवीसाठी आणवीसारख्या ज्या गावामध्ये की तिथे रस्ता तिथपर्यंत इकडे शिंगी ते प्रमोदशी तुम्ही विचारा त्यांनी काय असतं तिथे आणि काय प्रकारचं ते सगळं समूह तिथे प्रत्येकाने की प्रत्येक उभा राहिलेला इथे असलेल्या प्रत्येकाने आपलं प्रचंड मोठं योगदान या संस्थेत असतं. तेव्हा हे सगळं आपल्याला करायचं आहे आणि ते निरंतर करायचं. त्याचं साधन काय आहे, कोण आहे, त्याचा सोर्स कोण आहे, कशाच्या, त्याचं माध्यम काय आहे, तिथपर्यंत कसं पोहोचायचं. ही इलेक्ट्रिसिटी आपल्याकडे पोहोचली की तारेच्या माध्यमातून पोहोचते. हे सगळं जे राष्ट्रीय गुणवत्ता आणि असं काही आपण ठरवलं या गोष्टी आहेत राष्ट्रीय शिक्षण नीतीमध्ये, त्याचा वाहक कोण आहे. भारतीय तत्वज्ञान आहे आणि त्यामधलं आपलं अद्वैत तत्वज्ञान की आपण तर हे पोहोचायचं आहे कोणाच्या मार्फत पोहोचू, शिक्षकांच्या माध्यमातून आपल्या आणि म्हणून आपला आजचा जो वर्ग आहे तो आपण नेहमी करता म्हणत आलेला आहोत लेडीज अवर कमिटमेंट. ही संस्था तसं मोहनजीने म्हटलं आहे की ते केवळ विद्यावर्धन करण्याचं साधन नाही,
आहे. आणि म्हणून आचार्य या शब्द प्रणालीपासून आपण त्याचा प्रारंभ केला आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की राष्ट्राला आणि समाजाला विपरीत असलेला जो विचार आहे तो प्रत्यक्ष व्यवहारात जो आणतो त्याचा आचार कसा असतो तो आचार्य. म्हणून शिक्षक कसा असावा त्याविषयीची आपली कल्पना स्पष्ट आहे आणि तो शिक्षक आपल्याला निरंतर घडविण्याची प्रक्रिया आणि मग शिक्षकाला अंतर्मुख सतत शिक्षकाने तो शिक्षक आहे याचा भाग 24/7 मी शिक्षक. मग तो कुठेही असेल त्याचा जो वावर आहे तो वावर आचार्याचा असतो. आणि वावर या शब्दाची व्याख्या आपल्याला की जी काही 24 तास सुद्धा आपलं उपस्थिती असते. 24 तास जिथे आपण प्रत्यक्ष आपण काही गतिविधी करत असतो 24 तास सातत्य त्याला वावर असतो. म्हणजे तो शरीरानं भले वावरात नसेल त्या शेतात नसेल पण त्याचं सकल लक्ष त्या शेतावर असतं त्याला वावर म्हणतात. तिथे सतत कोणाचा तरी वावर असतो म्हणजे लक्ष असतं. आणि लक्ष या शब्दाचा अर्थ वेगळा मला सांगण्याची आवश्यकता नाही. तसा लक्ष केंद्रित शिक्षक आपल्याला निर्माण करायचं आणि त्याचं साधन असं की हे अशा प्रकारचे वर्ग होणं ते बिंबवण्याचा प्रयत्न होणं त्याला पूर्णतः त्याची साधन सामुग्री त्याच्याबरोबर बांधून देणं त्याला उपलब्ध करणं अशा प्रकारचे प्रयत्न हे सगळं ठीक आहे. हा झाले बाह्य उपचार. अंतर काय आहे त्या शिक्षकांमध्ये हे सगळं स्वतःमध्ये हे कसं करायचं. तर वेळेची मर्यादा आहे म्हणून मी माझा विचार होता की खरं म्हणजे आपल्या सर्वांना या चर्चेमध्ये सहभागी करून घ्यायचं पण त्याच्यानंतर वेळ वगैरे झाला आपलं 8:30ला संपायचं होतं. तर शिक्षकाने पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करायला शिकला. स्वतःवर प्रेम हा शब्द आपल्याला सर्वांना त्याचा आणखी नाही विचार पण स्वतःवर प्रेम आणि प्रेम करणं म्हणजे काय तर मला समाजामध्ये ज्या म्हणून भूमिका पार पाडायच्या कुटुंबामध्ये त्याच्या भूमिका पार पाडायच्या त्याच्यासाठी मी सिद्ध असलो पाहिजे. स्वतःची सिद्धता आणि ही सिद्धता मन बुद्धी शरीर मन बुद्धी शरीर याची पूर्णता तो सतत आणि मग मन बुद्धी शरीराचं नित्य मशागत झाली पाहिजे. त्याचा नित्य रियाज झाला पाहिजे. त्याला डूज अँड डोंट्स कळले काय करायचं आणि काय करायचं नाही. म्हणजे स्वतःला घडवायचं आणि जो स्वतःवर प्रेम करतो आणि मी नीटनेटकं असलो पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासमोर स्वतःचं साधन करताना आणि एक गरिबाचा नेता सामान्य माणसाचा नेता आणि काय सुटकुटात राहतो असं कसं काय गरिबाचा नेता हो की माझ्या समाजाला जर मला पुढे न्यायचं असेल तर मी असाच असलो पाहिजे ज्या प्रकारच्या समज. आता ज्याला त्याची सवय आहे त्याने महात्मा गांधींनी गरिबाची आठवण करून देण्यासाठी त्यांनी स्वतःचं वस्त्र बदललं. हे बघा मला जे करायचं आहे त्याच्यासाठी मला स्वतःची सिद्धता करायची आणि स्वतः सिद्ध होऊन या सगळ्या पैलूच्या आधारात
प्रेम. स्वतःवर प्रेम करणं याचा दुसरा अर्थ असा आहे की तो ते षड्रिपू मुक्त तो झाला पाहिजे. आणि षड्रिपू मुक्त होऊन म्हणजे तो जो अहंकार, तो अहंकार मुक्त तो झाला. लोभापासून तो मुक्त असतो. अपरिग्रह इदम न भव असा तो भाव असला पाहिजे. आणि मी शिक्षक झालो म्हणजे मी ठामपणे शिक्षक आहे, आचार्य आहे. आणि या माझं हे निभवत असताना मी माझ्या उदरनिर्वाहासाठी मला जे काही मिळतं ते पर्याप्त आहे आणि त्यात राहू. आणि मग मी अधिक धनसंपत्तीचा संचयाचा लोभ बाजूला ठेवून मला जे काही या मायबाप व्यवस्थेने जे मला दिलंय त्याच्या मर्यादेतच मी माझं जीवन करेन. आणि पैसे कमवण्यासाठी वेगळा कुठल्याही माझ्या वेळेची आणि विचाराची गुंतवणूक करणार नाही. याला आचार ही आपल्याकडे ही गुरु परंपरा. आणि हे गुरु परंपरेतले त्या गुरु परंपरेतले जे गुरु आहेत ते भिक्षा देणीवर चालतात, ते गुरु दक्षिणेवर चालतात. आणि समाज त्यांचं सगळं काही जो काही किमान कारण त्यांच्या गरजाच कमी असतात. आणि असे आता हजार स्वयंसेवक, लाखो स्वयंसेवक देशभर काम करत आहेत. तसं स्वयंसेवकत्व ते त्या शिक्षकांमध्ये असतं. आणि जर शक्य झालं तर मग त्याच्यातून पुढे दान धर्म या सगळ्या गोष्टी. पण निदान की मी आता शिक्षक आहे. गेल्या सगळ्या 7-7.5 दशकामध्ये what we lost the teachership. आपण गुरु पण गमावलेलं आहे. ते प्रस्थापित करणं, ते उद्घाटित करणं, पुन्हा उद्घाटित करणं यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था. आणि म्हणून आपण सर्वांनी आपल्या स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे आपल्यातल्या शिक्षकपणावर प्रेम करायचं. आणि मग ज्ञानार्जन नवीन नवीन ज्ञानस्रोत निर्माण होत आहेत. त्या ज्ञानस्रोताचा आधार रोज नवीन नवीन पुस्तकं वाचत. म्हणजे मला आठवत आहे की मध्यंतरी एकदा आपण वर्षभरात किती पुस्तकं वाचली अशा प्रकारचा एक असेसमेंट फॉर्म केला होता. किती चांगल्या शाळा जाऊन पाहिले हे स्वतःला विकसित करण्यासाठी. तर त्या वेळेला रोडे सरांनी एक पुस्तक वाचलं, त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं सुधा मूर्तीचं वाईज आहे वाईज. आणि त्यांच्यात झालेला बदल मी अनुभवला. वाचनाने ज्ञान साधनेनं स्वतःच आत्ममूल्यन होतं आणि त्याचा उपयोग स्वतःला तर होतोच होतो, पण आपल्या कुटुंबियांना, आपल्या अवतीभोवतीच्या नातेवाईक सोयऱ्याला, आपण नातेवाईक सोयऱ्याधाऱ्यावर आपण प्रेम करतो, आपल्या कुटुंबावर आपण प्रेम करतो. मग प्रेम कसं करायचं? तर ते प्रेम करण्याचे हे सगळे मार्ग आहेत की स्वतः उत्तम करायचं विद्याविभूषित होऊन ते डिग्रीच्या दृष्टीने नव्हे, ज्ञानाच्या, आणि त्याचं संक्रमण करणं, सहज बोलणे हे सहज बोलण्यातून, सहजपणे कथा गोष्टीतून ते पुढच्या पिढीला देणं आपल्याला. कारण सगळा समाज विकसित करायचा आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच म्हणतो की इथे
स्वतःला आपल्या स्वतःवर प्रेम करण्यासाठी इथे खूप साधन सामग्री आपल्याला सातत्यानं दिली जाते, म्हणजे शरीर मजबूतीसाठी. म्हणून मी जर आता वर हात करायला सांगितलं की रोज किती जण योग प्राणायाम करतात, असं जर वर हात करायला सांगितलं तर किती हात करायचा प्रयोग का बरं वाटणार नाही. पण आपण इतक्या दिवसानं हे करतो, किती पीक आलं, किती इतक्या दिवसानं पेरतो, ते तरी कळायचं. म्हणजे शेतकऱ्याला जरा बरं वाटेल की त्याने एवढं पेरलं. तर रोज आम्ही योग प्राणायामाने आमचा दिवस सुरू होतो. असं किती जण आम्ही म्हणजे जरा टाळ्या बाजून अभिनंदन करतो की त्याने हे केलं. पण या पुरुष मंडळीचे हात बऱ्यापैकी वर काही की नाही झाले म्हणजे, आणि त्यांच्या प्रामाणिकपणासाठी सुद्धा आपण जरा टाळ्या लावला. खरं आम्ही नाही केलं आणि मग कदाचित ते उद्यापासून निग्रह करतो. आणि असं जे पुढच्या वेळेला माझा हात खाली राहता कामा नाही. महिलांच्या बाबतीमध्ये असे एक त्यांची एक कारण असते की आपल्याला काय तिथे जाऊन 5-6 तास काम करायचंय. पुन्हा ते मुख्याध्यापक ते सांगतील पोरांचे घरं पाडता बसायचे, काम करायचं, घरचं सगळं करायचं. घरातली बाबी माणसानं घरी गेले की इथे चहाची वाट, हिनच वाढून देण्याची वाट. मोलकरीण जरी असली तरी तिच्या मागे उभा राहून ती सत्य करायचं, हे सगळं करायचं. पण तरी सुद्धा कुठल्या अवयवाला व्यायाम मिळत नाही. याचं त्याला स्वतःच अवलोकन करायचं, स्वतःच अवलोकन करायचं. आणि मी आपल्याला सांगतो की हे बघा, आता हे मला पाय सगळ्यांना दिसणार नाही. हे जे आपण चालताना असं चालतो म्हणजे तर त्याच्यातले हे होतं. पण आपला कधी पाय असा गोल फिरतो का? कधी फिरतो. आणि या सगळ्या हाडांना आणि स्नायूंना मजबूती कशामुळे? आणि याचं अनेक आपण कितीही राबराब राबलो, किती कष्ट आपण जरी केले तरी सगळ्या अवयवांना, आपल्या जिभेला किती, डोळ्याला किती व्यायाम मिळतो, या प्रत्येक गोष्टीच्या हाताळीची आवश्यकता, प्रत्येक गोष्टी. आता हे आपल्याला इथे सगळं सांगितलं जातं. आपल्याला हसायची सोय असते, पण आपण बरोबर हसत पण नाही आहे. आणि टाळ्या वाजवताना निदान माननीय सचिव साहेबांचा सत्कार झाला असताना तरी निदान त्यांच्यासाठी तरी जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे. गाडगे बाबा म्हणायचे हो, आणि पुन्हा गोपाला गोपाला दैवकी नंदन गोपाला. तेव्हा ती सगळी मजा असते. सगळ्या सामान्य माणसापर्यंत एखादा विषय आता तुम्ही टाळ्या आता वाजवल्या, हे बघा टाळी वाजवायची एक पद्धत की बोटावर बोट आणि पूर्णतः आणि आणि मी सांगतो तुम्हाला, हे जर सगळं जर तुम्ही केलं ना तर कोणाचंही रक्त घट्ट होणार नाही, म्हणजे त्याच्यात गाठी होणार नाहीये आणि हृदयावर कधीच ताण पडणार नाही. मी 100% कारण इतकं रक्त अभिसरण जर जेव्हा इथे टाळे पडत असते ना तर हे रक्त झरकन
ते एकतर पातळ होतं, उष्णता वाढते आणि हृदयाकडे ते सहज जाऊ शकतं. रक्त अभिसरणाची गती वाढते, व्यायाम करताना वाढते, प्राणायामाच्या वेळेला वाढते, या सगळ्या गोष्टी. आणि हे आधी केले मग सांगितले. आणि विद्यार्थी कोणाकडून शिकतात, कसं शिकतात, हे मुलांना ते तुम्ही शिकवलं म्हणून ते शिकतात असं नाही. तुमच्याकडे तुमचा वावर कसा आहे ते बघून ते शिकतात. आणि म्हणून त्यांच्याबरोबर वावरले. म्हणजे तुम्ही जेव्हा सहलीला जाता तेव्हा मोठ्या काही एक व्यवस्था असते एका मोठ्या हॉलमध्ये, पण तिथे त्यांच्या समोर तुम्ही सकाळी सगळ्यांच्या आधी उठून तिथे तुम्ही काही व्यायाम केला, काही योग केले, प्राणायाम केले, सूर बोला. आणि हे मी अनुभव आहे. म्हणजे आमच्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या अधिवेशनामध्ये आणि अनेक ठिकाणी मी जेव्हा प्रवासाला जायचं तेव्हा प्रवासामध्ये तिथे सकाळी जर हे व्यायाम करायला लागलो की तिथे ज्या गृहिणी असायच्या, पाहणं तुमचेच पाहुणे, तुम्ही सांगायला तुम्हाला नाही सुचली ऐकून जाईल अशा पद्धतीने. अनेक ठिकाणी मी हे अनुभव तेव्हा बंधूंनी मला असं सांगायचं की समाजासमोर आणि या बालकांसमोर आपण काय करणार. जसं आहार, स्वतःवर प्रेम करायचं, स्वतःवर प्रेम कसं करायचं याचा याच्यासाठी हा समोर आहे. आम्ही कितीही सांगितलं म्हणजे सांगितलं आणि तारीख पण काढली. 1996 पासून 30 वर्ष झाली. 2 वर्ष मधला गॅप झाला. 3 दशक हा सगळा रियाज चालू आहे. पण अजूनही काही जमीन पडीक आहे, त्याला पट्टा पडतो. आऊत आणलाय पण जरा कार्य झालं, पट्टा मिळवायचा, ते अंतर मिळवायचं आणि म्हणून पुन्हा एकदा मुरडण. पण आता पुढची पायरी म्हणजे की आपण स्वतः अंतर्मुख होतो. स्वतःची कृती, आता कृती ज्यांनी प्रत्येक गोष्ट कृती करतो, आपण त्याच्याबरोबर कृती, आपण त्याच्याबरोबर चालायचं आहे. आता शिकवायचं नाहीये म्हणजे आता मी ज्या पद्धतीने वन वे बोलतो असं नाहीये. त्याच्या बरोबरीनं तुम्हाला चालायचं आहे. आपण सहपाठक आहोत, आपण शिक्षणातले सहयोगी आहोत आणि म्हणून एकमेकाचे सहकारी आहोत असा भाव. आणि म्हणूनच तर नाना म्हणजे जेव्हा उपलब्ध असायचे तेव्हा ते सकाळच्या सत्रामध्ये आपल्या बरोबर खेळत होते. कोंबड्याची झोप मला आठवतं ते उबाळे गुरुजी आणि आणखीन त्यांच्याबरोबरचे ते लोदवार असायचे, लोदवार तर त्यांच्याबरोबर ती कोंबड्याची झुंड, ते सगळं कान आणि असं अशी ती कोंबड्याची झुंड नाना त्याच्याबरोबर खेळले आणि ते एका खांद्यावर एकमेकाला टाकले. याला म्हणायचं सहयोग, याला म्हणायचं सहपाठ. आणि म्हणून आज वेळेचा खूप मर्यादा आहे, पण मला एवढंच फक्त स्वतःवर प्रेम आणि स्वतःवर प्रेम यासाठी करायचं की मी नेहमी करता सज्ज असतो. ऑलवेज प्रिपेअर त्याची भूमिका पार पडण्यासाठी. आणि आय विल नॉट बी ए लायबिलिटी फॉर दी सोसायटी अँड फॉर द फॅमिली. मी माझ्या कुटुंबासाठी भार होणार नाहीये. असेटचा जरा सोप्या भाषेत मी भार होणार नाही, पण मी कुटुंबासाठी असेट असतो. मी भार नाही, लायबिलिटी नाही होणार, मी असेट असतो. मी कुटुंबाची संपत्ती म्हणून मला स्वतःला सांगायचं. आणि त्याच्यासाठी म्हणून माझी बुद्धी तेज असली पाहिजे आणि तेज असताना विवेक. आणि विवेकासाठी
मन वडाये वडाये ही विकृती आहे. विकृतीसाठी सांगितलेलं आहे ते. नाही हे असंच असतं, मन हे असंच असतं, त्याच्यासाठी ते नाही आहे. कोणी चुकीचा अर्थ त्या बहिणाबाईच्या ताब्यात ते असंच असतं नाही आहे. त्याला ते सगळे मनोरथ, तो जो रथ आहे ना त्याला सारथी असतात आणि त्या मनाला ते सगळे जे घोडे आहेत ते पंचज्ञानी इंद्रियाचे, अंतरिंद्रियाचे, ते सगळे घोडे त्याचे लगाम असले. त्याने विवेक, त्यातून डूज आहे डोंट, मग कुटुंबासाठी काय, समाजासाठी काय, आणि श्वास शेवटच्या श्वासापर्यंत निग्रह केला पाहिजे. मी शिक्षक आहे आणि मी शिक्षकच राहील आणि शिक्षक म्हणूनच मी त्या वेदीवर चढेल. इतका निग्रह. आणि मग जो स्वतःवर प्रेम करतो तो इतरावरही प्रेम करायचा. आणि जो इतरावरही प्रेम करायचो आणि तो स्वतःला सिद्ध केलेलं त्याने असतं. आणि मग त्यातून स्वाभाविकता इतरांच्यावर प्रेम करण्याची धारणा स्वाभाविक आणि त्या प्रकारच्या इतरांसाठी सुद्धा तो ऑलवेज. आणि यातून मग राष्ट्र आणि समाज म्हणजे या अमृत कालामध्ये माननीय मोदी आणि मोहनजी यांनी अमृत कालामध्ये आपल्याला असा भारत घडवायचा आहे की तो जगामध्ये तो ईश्व आर्यमय करायचा आहे, जगद्गुरु व्हायचं हे स्वप्न झालेलं आहे. पण त्याची बाराखडी, त्याची जी उजळणी ती मोहनजी भागवतांनी मांडली आहे. आणि ते आहे पंचपरिवर्तन. सगळ्यांनी पंचपरिवर्तन पुस्तकं इथे जर नसतील तर ते उपलब्ध करून आपल्या प्रल्हाद भवनच्या लायब्ररीमध्ये त्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. तिथे आणून घ्या. काय त्याचं 100 रुपये किंमत आहे. आणि त्यांचे पगार सुरू झाले नसतील आणि त्यांची काही अडचण असेल तर त्यांची कशी व्यवस्था करायची ते पण आपल्या घरी हा ग्रंथ सगळ्यांच्या घरी असला पाहिजे. आणि ते पंचपरिवर्तनामध्ये, कारण हे आपल्याला स्वतःला सिद्ध व्हायचं आहे, कुटुंबाला सिद्ध करायचं आहे आणि मग समाजाला सिद्ध करायचं आहे की पुढच्या 100 वर्षामध्ये आज जो पेपर फुटीसाठी जो नंतर नाच चाललाय ना, तर तो व्हायचा नसेल तर आपण शिक्षक हे केलं कोणी? शिक्षकांनीच केलं ना. आणि वारंवार करताय त्या इतकी वाईट आहे ना की त्या बैलगाड्याचे जेव्हा त्या शर्यती लागतात ना तर त्या बैलाला सुद्धा दारू असते. आणि अशा तऱ्हेने या मुलांना सुद्धा अशा सवयी लावतात. पालक त्याच्यामध्ये सहभागी होत आहे. इज इट अ सोसायटी हु इज गोइंग टू चेंज इट? आपण म्हणलं पाहिजे की यस वी आर गोइंग टू चेंज. आपण नाही म्हणणार तर कोण म्हणणार? आणि म्हणून आपल्याला आपली काय भूमिका आहे, योगायोग आपल्या हातात नोकरी. कदाचित कुठेच नोकरी मिळाली नाही म्हणून कदाचित हे एकेकाळी होतं, आता नाही. आता TET द्यावी, तुम्हाला परत सिद्ध व्हावं लागतं. आणि आत्ता इथे ज्यांनी मला फार आनंद वाटला की नव्या गटांच्या त्यांच्यापर्यंत हे सगळं पोहोचवलं आहे. आपण सगळ्यांनी जे इथे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी हे सगळं पोहोचवलं आहे. त्या उर्दळीताई, खैरनारताई, त्यांची पहिली नावं मला कळली असते तर मला आनंद झाला असता. पण शक्यता अवकाश कळते. आणि तर या ठिकाणी ही जी सगळी मंडळी आहे ती कशाला उठून आले. तुमच्या विषय ज्ञानाविषयी काही शंका नाही, कारण मी ते पारत नाही. माझी पहिली गाठ ही त्यांची माझ्याशी आणि आताही त्यांची महिली भेटते. सगळ्यांची भेटी पुन्हा करणार की त्या ज्ञानाचा
आपल्या विकासासाठी पुढच्या टप्पे टप्पे करायचे. दॅट इज नॉट द स्टॉप फुल स्टॉप. तिथे तुम्ही अरे आता आपण झालं आणि आता काय फक्त 1 तारखेला पगार करायचं, दॅट इज नॉट द रोड. म्हणून सतत ज्ञानवृद्धी, सतत शरीर समृद्धी, सतत विवेकशीलता, या सगळ्या भूमिका आपल्याला हे व्रत आहे. शिक्षक म्हणून हे व्रत आहे. आता हे नव्यानं आले म्हणून ते लवकर ऐकतील असं माझं जरा तुम्ही ऐकत नाही असं नाही आहे. पण काही जण राहिले ते काही वांत असं नाही. वांत असे शब्दप्रयोग तुम्हाला माहिती आहे असे आता जरा टोचणी करतात. तुम्ही पेरायचे आणि पेरता पेरताना एखादी नळी फोडायची, तो पण बसायचं आणि मग तिथं ते तासामध्ये काही उघडायचंच नाही. उघडल्यानंतर मग करायचं आणि नंतर मग ते शेतकरी मग नंतर त्याला वाद असं अरे लई वाद असं पडते. म्हणजे प्रत्येक मुरडणाला हे सगळ्या नळ्या चालू आहे की नाही हे पाहत नाही तर वाद पडतो. आणि आपण वाद वाटायला निघायला नाही, वाद तासं पडायला नाही. आपल्याला उणिवा नाही निर्माण करायची, आपल्याला वाटताही निर्माण करायची. दिस इज व्हॉट आवर कल्चर. आणि इथे पांचाळसर आहेत. पांचाळसर महानगरातले एकूण उपस्थिती आनंद आहे. हां पांचाळ आहे. मागे तर नाही मी त्यांची आठवण मला एवढ्यासाठी झाली की ते असं शब्दसंचय निर्माण करतात. आणि त्याचा एक मी त्यांना आता म्हटलं आहे की मोठा ग्रंथ द्यायचा. एक कृती असते पण त्याला कितीतरी इतके आपण समृद्ध आहोत याचा शोध घ्यायचा आहे. हे भारतीय ज्ञान परंपरा आहे. आणि म्हणून अन्न जे आपल्याला तयार असतं, अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यावर त्याने काहीतरी 100-150 शब्द तयार केलेले आहेत आणि त्याने ते वर समोर टाकले. बहुतेक त्याचा एक विषय घेऊन ते करतो. आणि म्हणून मी जे वानतास म्हणतो ते आपल्याला हे तुम्ही काय मानतो कोणाच्या चेहऱ्यावर भाव दिसणार याचं कारण असं की आपली भाषा समृद्धी कमी असो. तेव्हा अशा अनेक अंगानं आपल्याला काही छंद आपल्याला निर्माण करायचे आणि छंद घेऊन आता एव्हरीबडीपासून अगदी अंगणवाडीच्या ताई असतील तर त्या सुद्धा संशोधन आणि प्रत्येक बाललीला. आणि ते संशोधनाचा पहिला आधार असा आहे श्रीकृष्ण आहे. भगवान श्रीकृष्णाने किती प्रकारच्या बाललीला त्या वेळेला केल्या हा आपल्याला मोठा आधार आहे. आणि का केल्या त्या सगळ्या लीलांचा अभ्यास आणि यांनी नाही करायचं तर कोणी जे बालकांशी संबंधित तेव्हा स्वतःला विकसित करायचं म्हणजे किती त्याचे पदर आहे. मल्टिपल डायमेन्शन्स. हे मल्टिपल डायमेन्शन्स हे कधी आपण समजून घेणार आहोत की झालं आपलं झालं वेगळं बाळक नाही. दॅट इज नॉट एंड कशामध्ये आहे की माझ्या पिढ्याने पिढ्या मी घडवल्या आणि त्याचं मला उत्तम काही संधी पाहायला